हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्रीरामशरणं समस्तजगतां रामं विना का गति। रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः। पूर्णः प्रेष्ठः परस्वामिः व्याप्तः कर्तोपकारकः रक्षत्येव तदीयं मां कर्मार्चो गुरुदेवगः। मयि स्थितो मदङ्गेषु स्वतन्त्रो व्याप्तवान् हरिः स्वात्मनस्तस्य पूजा स्युः मनोवाक्कायवृत्तयः ममैताः इति कर्तारम् उद्देश्यं च हरिं स्मरेत्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनूमत्स्मरणात् भवेत्। भवदेतुनुभावादेडमुकोऽपि वाग्मी जडमतिर्विजन्तुर्जायते प्रज्ञमौली सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। नमोऽस्तु तात्विका देवाः विष्णुभक्तिपरायणाः धर्ममार्गे प्रेरयन्तु भवन्तः सर्व एव हि। निशुसीदगणपते गणेशोत्पामा आहुर्विप्रातमं कवीनां नरते त्वत्क्रियते किञ्चनारे महामर्कं माघवं चित्रमर्चा। नौमिन्यायसुधादिकर्जयमुनीं श्रीपादराजसन्नीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिवरान् श्रीवादिराजानपि वन्देऽहं सवरान् रघुत्तमगुरून् वैदग्ध्यवारां निधिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपान् सद्बोधसध्यानपान् विद्यायां विविधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्द्रं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्यायसुधारदान् शास्त्रेषु पारदृष्माणं शास्त्रज्ञेषु रक्षसं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं यतिं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्द्रं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामीमसद्गुरुं। श्रद्धाभक्तिगुणोपेतं महार्यपदसेवकं सदा सद्धर्मनिरतं कृष्णाचार्यमहं भजे। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत्तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। हरि ओं श्रीगुरुभ्यो नमः। स्वस्ति अस्तु सदामखिलसन्मङ्गलानि भवन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण कथाभक्तिश्रोतॄणां निखिलकलिकतकल्मषापनोदनपटुतरे धर्मार्थिखिलपुरुषार्थसाधनीभूते श्रीमद्रामायणे आरण्यकाण्डे प्रारभ्यते। हरिः ओं। कालपर्यंत महिदासाचार्यांनी अयोध्याकांडमध्ये सांगितले की अनसूयाने सीतेला दिव्य वस्त्र आणि आभूषण देऊन अनुग्रह करून तिथे आश्रमामध्ये राम आणि सीतांना अनुग्रह करतात. तिथून राम आणि सीता रात्री तिथेच निवास करून नंतर तिथून अरण्याला निघतात. अरण्यामध्ये प्रथम लक्ष्मणसहित राम आणि सीता तापसाश्रमाला येतात. प्रविश्यतु महारण्यं दंडकारण्यमात्मवान् रामो ददर्श दुर्धर्षस्तापसाश्रममंडलम. तापसाश्रमाला प्रथम जातात. वाल्मिकी ऋषी त्या तापसाश्रमाचं वर्णन करतात. कसं आहे ते तापसाश्रम? अरण्यश्च महावृक्षैः पुण्यैः स्वादुफलैर्वृतम्. अरण्यामध्ये मोठे मोठे वृक्ष आहेत आणि ज्या ज्या वृक्षाला जे जे फळं असायला पाहिजे ते फळाने भरीत आहे. म्हणजे कुठलेही झाड असे नव्हते तिथे की तिथे त्यांना फळ नाही. भरभराटून फळं आहेत.
पुष्प आहेत. पुष्पैश्चान्नैः परिक्षिप्तं पद्मिन्याच संपदा. सगळे प्रकाराचे कमळ आहेत सरोवरामध्ये. पाणी आहे म्हणजे नदी आहेत. तिथे बघून लक्ष्मणं चैव दृष्ट्वा तो वैदेहीं च यशस्विनीं मंगलानि प्रयुञ्जानां प्रतिगृह्णन् दृढव्रताः. आनंद वाटतं त्यांना बघून. सगळं ते रम्य स्थळ, आनंदभरित वातावरण बघून आनंदाने तापसाश्रमात जातात. तिथे तापसाश्रममध्ये त्यांचा सत्कार होतो. एवमुक्त्वा फलैर्मूलैः पुष्पैरन्यैश्च राघवम्. राघव म्हणजे हा राम. अयोध्यापती रामाला बघून आश्रमातले मुनी त्यांना सत्कार करतात. पुष्प घेऊन येतात, फळं घेऊन येतात. फळं घेऊन त्यांना न्यायवृत्ता यथा न्यायं तर्पयामासुरेश्वरम. सगळं काही तुमचं आहे स्वामी, या म्हणून त्यांना आदराने सत्कार करतात. त्या वनामध्ये, त्या तापसाश्रमामध्ये तिथे राहतात. तिथे अरण्यकांडामध्ये कुठे कुठे ज्या ज्या आश्रमात तिथे राहिले तिथे एक प्रसंग घडला. पहिल्या आश्रम तापसाश्रमात जेव्हा तिथे येऊन थोडं विश्रांती घेतच होते, तिथे आला विराध म्हणून एक असुर, राक्षस येतो तिथे. विराध नावाच्या राक्षसाने त्या आश्रमाजवळ येतो आणि तिथून सीतेला बघतो. काय बघतो तो? लक्ष्मणानुचरो रामो वनमध्यं ददर्शः सीतया सह काकुत्स्थात् तस्मिन् घोरमृगायते. घोर अरण्यामध्ये राम लक्ष्मणासोबत सीता आहे. सीता असल्याने सुंदर, सुशील, अगदी रम्य असलेली ती सीताला बघतो. ददर्श गिरिशृंगाभं पुरुषादं महास्वनं गभीराक्षं महावक्त्रं विकटं विकटोदरं. हा विराध राक्षस आहे. हा राक्षस तिला बघून केवढे म्हणजे वर्णन करतो तिचा. आनंदाने तो विचार काय करतो राक्षस आधी, सीता मला पाहिजे. हा उद्देशाने तो तिथे जातो आणि सीतेला अपहार करून येतो. त्याला ब्रह्माचं वर असतं. काय असतं ते वर सांगतात. काय आहे ना, ब्रह्माचं त्याला काय वर असतं, जे तुझ्या हातात येईल ते तुझं होईल. कोणीही तुझ्या हातातून तुला घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून म्हणजे विचार करा, ब्रह्माजीचा वर काय आहे, जे पण हातात घेईल तू ते तुझं होईल. तुझ्याकडून कोणी ते काढून घेऊ शकणार नाही. हे तुझं मला वरदान आहे. तो काय करतो, येतो. आल्या बरोबर सीतेला उचलतो आणि खांद्यावर घेतो. खांद्यावर घेऊन पळत सुटतो. राम त्याच्या मागे पळतो. लक्ष्मणाला सांगतो, नाही मी वाचवून येतो तिला, मी तिला घेऊन येतो असं सांगून राम त्या विराधाच्या मागे जातो. विराधाच्या मागे जाऊन विराधाच्या हातातून सीतेला घेऊ शकत नाही, कारण की ब्रह्माजीचं वरदान आहे. ब्रह्माजीचा वरदानाला मान ठेवावा म्हणून काही वेळ त्याच्याशी युद्ध करतो राम. रामाचा पराक्रम बघून विराध म्हणतो, आता सीता माझ्या हातात राहणार नाही असं त्याला शंका होऊन तो सीतेला वरती बसवतो डोक्यावर आणि काय करतो, रामाला त्याच्या हातात घेतो, धरून घेतो हातात आधी तो येऊन जातो. राम, ब्रह्माचं वरदान काय, तुझ्या हातात जे आहे ते कोणी घेऊ शकत नाही. पण हे तर वरदान नव्हतं की तुझा हात कोणी कापू शकत नाही, हे त्याच्या भानात नव्हतं. मग राम काय करतो, राम त्या विराधाचा हात कापून टाकतो. हात कापल्यावर खाली पडतं सगळं. मग सीता सुटून जाते. सीता एकदा सुटल्यावर नंतर राम त्या विराधाचा
संहार करायला उद्ध्वस्त होतो. तो एवढा पराक्रमी असतो ना, त्या विराध राक्षसाचे असे दात असतात. त्या दाताला सिंहाला मारून तो अडकवलेला असतो की कोणीही घाबरून माझ्या समोर सुद्धा येऊ नये त्याचा पराक्रम बघून. असा एवढा पराक्रमी राक्षसाला राम त्याचा वध करतो. त्याच्या आधी तो वर्णन करतो. म्हणजे राक्षस आला, सीतेला बघितला आणि उचलून गेला असं नाही. तो आला, सीतेला उचलून जाण्याच्या आधी स्वतःचं नाव सांगतो. काय? अहम वनमिदम दुर्गम विराधो नाम राक्षसः. ह्या दुर्गम वनामध्ये विराध म्हणून माझं नाव आहे, राक्षस, मी इथे राहतो, हे माझं स्थळ आहे, मला जे पाहिजे ते मी घेऊ शकतो कारण की स्थळ माझं आहे, असं तो म्हणतो. विचार करा, म्हणजे आला घेऊन गेला असं कधीही होत नाही. आधी स्वतःचा परिचय, कोणाला तो घेऊन जातोय त्यांचा सुद्धा परिचय का जाणून घेतो. विचारतो, काय कारण तुम्ही इथे वनात आले? इथे येऊन दिसायला तर क्षत्रिय दिसतात ना, राम आणि लक्ष्मण दिसायला क्षत्रिय दिसतात, आणि सीता तू काही सामान्य स्त्री वाटत नाही. सामान्य स्त्री नसून क्षत्रिय दिसत आहेत, संन्यासीचा वेश धारण केला आहे, पण कोण आहे तुम्ही, कशाला वनात आले, ह्याचं आधी सगळं काही कारण त्यांच्याकडून आधी जाणून घेतो. जाणून नंतर सीतेला उचलून येतो. तेव्हा रामाला त्याचा क्रोध येऊन विराधशूल मुद्यम्य राघवाभ्यवधावत. तेव्हा तो विराधाला मारतो. मारून द्वाभ्याम शराभ्याम चिच्छेद रामशस्त्रभृतां वरः. ब्रह्माचा वरदानाचा सुद्धा मान ठेवून विराध राक्षसाचा दोन्ही हात बाहू कापून नंतर त्याचा वध करतो. तिथून नंतर वनम महोघनिभं प्रविष्टो दुर्मैर्महद्भिर्विविधैरुपेतं नानाविधैः पक्षिकुलैर्विचित्रं शिवायुतं व्यालमृगैर्विकीर्णं. त्या आश्रमातल्या मुनींना त्यांचा परवानगी घेऊन, त्यांची अनुमती घेऊन पुढे विराधाच्या मरणानंतर पुढे अजून आम्हाला भरपूर कामं आहेत, तुम्ही आम्हाला अनुमती द्यावं म्हणून तिथल्या आश्रमातल्या मुनींना नमन करून तिथून निघतात. लक्ष्मण, सीता आणि राम तिथून बरोबर शरभंग मुनीच्या आश्रमाला जातात. शरभंग मुनी, त्यांच्या आश्रमामध्ये शरभंग मुनी त्यांचं वर्णन करतात. तिथे का जावं, त्यांच्याकडेच का बरं जावं रामाने. जसं पुढे किष्किंधा कांडमध्ये शबरी भक्त जी होती तिच्याकडे तो जाऊन येतो राम. ते कशासाठी? तिला उद्धार करण्यासाठी, भक्तांना उद्धार करण्यासाठी देव तिथे जात असतो. तसंच शरभंग मुनी कसे होते? आधी जेव्हा ते तरुण होते, सशक्त होते, तोपर्यंत त्यांचं सगळं आश्रमोक्त कार्य सगळं संपवून नंतर वानप्रस्थाश्रमात प्रवेश करतात. वानप्रस्थाश्रमामध्ये सुद्धा वय झालं असतं, पण शक्ती असल्यामुळे बहुतेक वर्ष ते साधना करून घेतात. आणि त्यांच्या साधना संपूर्ण झाल्यावर इंद्र येतो. इंद्र म्हणतो, तुमची साधना संपूर्ण झाल्या, मी विमान आणलंय, तुम्हाला स्वर्गाला न्यायचं म्हणून देवाचा आदेश आहे. शरभंग मुनी म्हणतात, नाही रे, मला थोडे दिवस आधीच मला कळालं आहे की राम, लक्ष्मण आणि सीता माता इथे येत आहेत अरण्यामध्ये, हाच मार्ग आहे त्यांचा इथे जायचा. असं कळाल्यावर मला बघून त्यांचं दर्शन घेऊन मग जावं, मला क्षमा कर, मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही म्हणून इंद्राला प्रार्थना करतात.
जसं ते प्रार्थना करतात ना, म्हणतो ठीक आहे, जेव्हा देवाची इच्छा आहे, देव सुद्धा म्हटला की ठीक आहे. ते इंद्र सोडून जातो. रामाच्या प्रतीक्षा करत राहतात. त्यांची अवस्था अशी होते की उठून स्नान करून प्रातःसंध्या सुद्धा करता येऊ शकत नाही, अशा अवस्थात असतात, पण जीव सोडत नाही. कारण रामाला बघायचं, रामाचं दर्शन घ्यायचं. एकदा रामाचं दर्शन झालं की बस. तो दूरून येत असताना त्याचं दर्शन झालं आणि माझं प्राण गेलं तरी चालेल, पण रामाचं दर्शन मला मात्र हवं, असं म्हणून त्यांचा जीव राखून घेतात आणि राम बरोबर शरभंग ऋषी मुनीच्या आश्रमात येतात. अहेव सह वैदेह्या मुहूर्तं तिष्ठ लक्ष्मण यावज्जानाम्यहं व्यक्तं कयेष द्युतिमान रथे. हे स्वामी, वैदेही म्हणजे लक्ष्मी, सीता. सीतेसोबत तुम्ही येणार आहोत म्हणून कळालं आहे, होतं मला, म्हणून मी तिष्ठ थांबलो, तुमच्यासाठीच थांबलो, तुमचं दर्शन घेऊन नंतर जावं म्हणून. अहं ज्ञात्वा नरव्याघ्र वर्तमानमदूरतः ब्रह्मलोकं न गच्छामि त्वां दृष्ट्वा तत्प्रियातिथिं. हे राम, तुला बघितलं ना, बस झालं. तू मला कुठल्याही लोकात पाठव, तू स्वर्गात पाठव किंवा इथेच ठेव, मला ब्रह्मलोकाला पाठव नाही पाठव हे तुझ्या इच्छा आहे, मला काही इच्छा नाही. आता तुझं दर्शन झालं, मला कृतार्थ झालो, बस काही नको. भक्तांना अपेक्षित काय असतं? देवाचं दर्शन. एकदा देवाचं दर्शन झालं की बस सगळं काय त्यांना भेटल्यासारखं होतं. मग देवाला म्हणतात, तू काही दे, काही नको देऊ, मला काही त्याचा काही उपयोग नाही. तुझं दर्शन हे माझं उद्देश होतं, माझं झालं उद्देश, संपलं माझं. आता तू काय करतो तू कर, असा म्हणतो. असे म्हणून आता ठीक आहे म्हणून राम त्यांना आशीर्वाद दिल्यावर रामाला आज्ञा मागतात. विचार करा, रामाचं दर्शन झाल्यावर रामाकडून आज्ञा घेऊन मी आता मरण पावतो म्हणून आज्ञा घेतात. काय मुनी असेल बघा. इच्छा मरण तर नाही, इच्छा मरण आम्ही ऐकलंय कोणाला? भीष्म पितामहाला. पण इथे सुद्धा जे जे तपश्चर्य करून साधना करून देवासाठी वाट पाहत असतात ना, त्यांना सुद्धा देव इच्छा मरण देतो. त्या इच्छा मरणानुसार आज्ञा घेतो रामाच्या. रामा आज्ञा दिल्यावर नंतर रामाच्या समोर अग्नी प्रार्थना करतात, ध्यान करतात, अग्नीचं ध्यान करतात. अग्नी पेटते त्यांच्या देहाला आणि तिथून हळूहळू त्यांच्या प्राणाला सोडून त्यागतात, देहाला त्यागून जातात. असे शरभंग मुनी त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांना भेटून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांना कृतार्थ करून देव त्यांना स्वतःच्या विष्णू लोकाला पाठवतो. सलोकाना हिताग्नीनां ऋषीणांच महात्मनां देवानांच व्यतिक्रम्य ब्रह्मलोकं व्यरोहत. आत्ता सध्या जाऊन तुम्ही ब्रह्मलोकात बसा, नंतर मी तुम्हाला घेऊन जातो म्हणून राम त्यांना आश्वासन देतो. रामाच्या समोर लोकाग्नी म्हणून, आहिताग्नी म्हणून एक असतं, त्या आहिताग्नीने ते स्वतःला पेटवून घेतात. तिथून बरोबर ब्रह्मलोकाला जातात. तिथे असलेले जे वानप्रस्थ मुनी होते ते सुद्धा बघतात. म्हणजे विचार करा, हा दृश्य बघायला सुद्धा किती पुण्य हवा. एक मुनी त्यांच्या साधना झाल्यावर देवासमोर स्वतःच्या देहाला पेटवून प्राण त्याग करून त्या देवाला समर्पण करतानाचं हे जे दृश्य आहे, हे दृश्य बघायला सुद्धा किती पुण्य आहे. तिथे जेवढे काही वानप्रस्थ मुनी होते सगळ्यांनी बघितलं ते. त्या वानप्रस्थ मुनींना सुद्धा देव आश्वासन देतो. ते प्रार्थना करतात, स्वामी आम्हाला इथे तपश्चर्या करण्यासाठी, साधनासाठी खूप अडचण आहे, म्हणून रक्षणा करावी, आमची तपश्चर्या, आमची साधना संपूर्ण व्हावं म्हणून तुम्ही आम्हाला संरक्षणा करा. असे प्रार्थना त्या मुनींनी केल्यावर राम त्यांना तिथे आश्वासन देऊन त्यांना म्हणतो, मी रक्षणा करेल. त्याचं कार्यच ते होतं.
हे वानप्रस्थाश्रमात इथे वनवासात येऊन अरण्यात जायचं त्याचं कारण काय? इथे असलेल्या सगळ्या राक्षसांना वध करून जे त्यांचे भक्त आहेत त्यांना उद्धार करण्यासाठीच राम आलेला आहे. मंथरेने सांगितलं, कैकेयीने असं केलं, ते वेगळं गोष्ट, पण त्याचा उद्देश काय असतो? देवाचा उद्देशच वेगळा असतो. कारण की हा जो विराध म्हणून पहिल्या तापसाश्रमामध्ये जो मेला त्याचे रामाच्या हातातून, तो कोण होता? इथे आहे. कोण होता तो? गंधर्व आहे. तो अप्सराच्या मागे लागून, अप्सराच्या शापाने तो इथे राक्षस होऊन जन्मला असतो. आणि त्याला मुक्ती देवाकडूनच असते. कारण प्रार्थना केलं असतं त्याने. जसं त्याला शाप भेटतो तेव्हा परत तो तपश्चर्या करून देवाला प्रार्थना करतात. देव त्यांना वरदान देतो की मी स्वतः येऊन तुम्हाला रक्षणा करेन, मुक्ती देईन. देव येतो आणि मुक्ती देतो. जसं की राम सीतेच्या लग्नासाठी जात असतात ना, त्याच्या आधी जाताना अहिल्या उद्धार होते. अहिल्याला शाप असतो. शाप असताना देव स्वतः येऊन तिला उद्धार करतो. भक्त येते. भक्तांना उद्धार करणं हेच देवाचं ध्येय असतो. अहम भक्त पराधीनहा म्हणून देवाने वाक्य दिलेलं आहे भक्तांना. मी भक्तांचा पराधीन आहे. या भक्तांचा पराधीनासाठी अनेको कथा आहेत. अंबरीश महाराज आहेत, ज्यांना तो चक्र देऊन टाकतो आणि चक्राच्या महिमाने तो म्हणतो मी भक्ताला देऊन टाकलंय, ते चक्र माझा ऐकणार नाही आता, असं म्हणून टाकतो. भरपूर आहेत त्याच्याविषयी. तिथून नंतर त्या शरभंग मुनीच्या आश्रमाहून सुतीक्ष्ण म्हणून एक ऋषी त्यांच्या आश्रमात जातात आणि तिथे रात्र निवास करतात. राम आणि लक्ष्मण सीतेबरोबर. तिथून त्या सुतीक्ष्ण नावाच्या मुनी असतात ना, तिथून राम 2 दिवस तिथे राहतात. राहून रामस्तु सह सौमित्रिही सुतीक्ष्णेन अभिपूजितः. सुतीक्ष्ण नामक जे मुनी असतात त्यांचे जे तिथे काही आश्रमामध्ये सगळे मुनी असतात त्यांच्याकडून पूजा स्वीकार करून 2 दिवस तिथे वास करतात. शीघ्रं तो रूपसंपन्नो अनुज्ञातो महर्षिणा प्रतिस्थो घृतचापासी सीतया सह राघवो. आता अनुज्ञा द्या आम्हाला. इथली जे काही तुमची कठीणाई होती, जे कोणी तुम्हाला त्रास देत होते तुमच्या तपश्चर्यासाठी, त्यांना इथून काढले. आता तुम्ही निदान तपश्चर्या करा म्हणून त्यांना आश्वासन देऊन त्यांची अनुमती घेऊन तिथून राम सीतासोबत लक्ष्मण निघतात. परत अजून एक अनागस म्हणून एक राक्षस सीतेला अपहरण करून न्यायचा प्रयत्न करतो. नित्यं शस्त्रं परिवहन क्रमेण स तपोधना चकार रौद्रीं स्वां बुद्धिं त्यक्त्वा तपसि निश्चयम्. मुनीचा वेश धारण केलेला असतो राम. सीते सुद्धा त्याच वेशामध्ये असते. त्या राक्षसाचं काय काम? इथे असलेल्या मुनींना त्रास देणं. त्या स्वभावाने सीतेला उचलून नेतो राम. त्याचा सुद्धा वध करतात. नित्यं शुचिमतः सौम्यं चरधर्मं तपोवने सर्वं तु विदितं तुभ्यं त्रैलोक्यामपि तत्त्वतः. हे काय देवाचा खेळ. नित्यं शुचिमते सौम्यं चरम धर्मे तपोवने. तपोवनात आहे, संन्यासीच्या वेशामध्ये आहे. तिथे काय करायचं असतं? एवढं आपण जे काही राज्यात केलं असतं, चुका किंवा संहार केले असतात, कितीतरी वध केले असतात, त्याच्याने जे आलेलं पाप असतं, किंचित पाप तरी असतोच. त्या किंचित पाप जे आहे ते जाण्यासाठी आपण वनात येतो, तपश्चर्या करतो. धर्मम तपोवने, तपोवनात धर्म करायचं असतं. ते सोडून सर्वं तु विदितं तुभ्यं त्रैलोक्यामपि तत्त्वतः. त्रिलोकाला जे तत्व द्यायचं ते सोडून आपण फक्त हे
संहार करत चालले आहात म्हणून सीता विचारते. तेव्हा रामाचं वाक्य बघा कसं असतं. राम म्हणतो, बहुविघ्नं तपो नित्यं दुश्चरं चैव राघव तेन शापं न मुंचामो भक्ष्यमाणश्च राक्षसैः. जे काही राक्षस भक्षण करायला त्या ऋषी मुनींना खाऊन त्यांना त्रास देऊन किंवा त्यांच्या तपश्चर्य भंग करायला त्यांना त्रास देत असतात, त्यांना मी मारतो म्हणून असं तू का समजतेस? जे कोणी ते राक्षस बनले आहेत काही पापाने बनलेलं आहे. म्हणजे विचार, राम म्हणतो, बहुविघ्नम तपो नित्यम. नित्य तपश्चर्या करतात, त्यांना विघ्न करायला जे येतात ना ते सुद्धा आधी तपश्चर्या करणारेच होते. काही कारणामुळे, काही गंधर्व असेल, काही देवगंधर्व असेल, काही मानुष गंधर्व असतील, ते जे आहेत त्यांच्या काहीतरी शापामुळे ते इथे राक्षस होऊन जन्मले आहेत, ज्यांना मलाच मुक्ती द्यायचं आहे. त्यासाठी मी इथे येऊन त्यांना मारतोय. हे एवढं एकच नाही तर हिचे ते तपश्चर्या करतात ते सुद्धा माझे भक्तच आहेत. त्यांना संरक्षण करणं माझं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट. तिसरी, मी क्षत्रिय आहे. मला आता राजपाट नाही, राजा अधिकार नाही म्हणून काय झालं? मी क्षत्रिय आहे. माझा धर्म काय? ज्या राज्यामध्ये मी असणार आहे तिथल्या लोकांना, तिथल्या ब्राह्मणांना संरक्षण करणं माझं कर्तव्य आहे, म्हणून मी सोडणार नाही. सदृशं चानुरूपं च कुलस्य तव शोभनी. ज्या कुलामध्ये मी जन्मलोय ना त्या कुलाच्या शोभा म्हणजे, शोभा वाढवायचं म्हणजे काय? संरक्षण करणं ब्राह्मणांना, ऋषीमुनींचं संरक्षण करणं म्हणजे माझी कुलाची शोभा आहे. सर्वधर्मचारिणी मे त्वं प्राणेभ्योऽपि गरीयसी. माझ्या प्राणापेक्षा मोठं आहे ते, त्यासाठी मी संरक्षण त्यांना करेन. हेच माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून मी संन्यासाचा वेश धारण केलं तरी सुद्धा माझे धनुर्बाण मी काही खाली ठेवणार नाहीये, असं प्रतिज्ञा घेतो. सीते म्हणते, तपोवनात आलोय, तुम्ही तपश्चर्या करा, धनुर्बाण सोडून द्या म्हटलं तर नाही. हे 3 कारण देऊन राम प्रतिज्ञा घेतो. त्या प्रतिज्ञेने सीता सुद्धा मान देते. तिथून नंतर मांडकर्णिक म्हणून मुनी आहेत, त्या मुनींच्या आश्रमामध्ये जातात. त्यांच्याकडून तिथे पूजा सत्कार स्वीकार करतात. त्यांचेसुद्धा जे आश्रम आहे, आश्रमाबद्दल असं वर्णन केलं आहे की तिथे सतदा भाष्यमाणंतो भ्रातरं विप्रघातिनं. त्यांच्या आश्रमाच्या भोवती कोणीही तरी गेलं, जे भाऊ भावंड भांडत असतील ते दोघं प्रेम करतील. गाय आणि वाघ एका जागेत सुखाने असतील, कोणी भांडणार नाही, वाघ गाईला खाणार नाही. आम्ही ऐकतो कुत्र मांजर भांडतात, मांजर जाऊन उंदराला खाते. त्या आश्रमात मात्र असं काहीही घडत नाही. त्या मुनींच्या तपश्चर्याने तिथे विप्रानुकंपया येन कर्मेदम दुष्कृतम कृतम. त्यांच्या कर्माने, त्यांच्या अनुकंपाने तिथे सगळं काही विचित्रच असतं. सगळे प्रेमाने राहतात. कोप ताप कुठेही नाही, मतभेद कधीच नाही. नुसतं काय? भक्ती, ज्ञान, साधना ह्याविषयी काहीतरी असतील तर तिथे चर्चा होते, तिथं काहीतरी ज्ञान भेटतं. पण भांडणं कधीही नाही तिकडे. सत्वाश्रम, फक्त सत्व गुण त्या आश्रमात सगळं पसरलेलं असतं. विचार करा, त्या मुनीच्या प्रभावाने जो कोणी तिथे आश्रमात जातो, आश्रमाच्या परिसरात जातो, त्याचं मन सुद्धा बदलून तो सुद्धा तिकडे आश्रमात जाऊन ध्यान करतो, तपश्चर्या करतो, सात्विक होतो. तसा आश्रमात राम आणि सीता लक्ष्मण सोबत जातात आणि त्या तिथे असलेल्या सगळ्या मुनींच्या सत्कार बघून आनंद वाटतो.
आगतास्माश्रमपदं सौमित्रे प्रविशाग्रतः निवेदयेह मां प्राप्तं ऋषये सह सीतया. सीतासोबत तुम्ही आले इथे, मोठे राजा, त्यातही लोकाधिपती, वैकुंठपती श्रीराम लक्ष्मी सीता समेत आले तुम्ही इथे. आमचं अहो भाग्य. जे पण काय इथे आहे, आम्ही नैवेद्य दाखवतो तुम्हाला, हे काय किंचित आहे, तुझ्या कृपेने आम्हाला भेटलेलं आहे, हेच तुला समर्पण म्हणून समर्पण करतात. तिथून अगस्त्य मुनी आश्रमात जातात. अगस्त्य मुनी आश्रमामध्ये जे पुढे काय घडायचं असेल त्याच्या आधी आपल्याला त्याची तयारी करावी लागते. देवाला काय तयारीची गरज नाही, पण दाखवायला तो कोण आहे? राम एक मनुष्य म्हणून जन्मला, साधारण मनुष्यासारखं रीतीने नीतीने कसं जगायचं जगात म्हणून दाखवायला देव आलेला आहे. मग काय करतो इथे अरण्यामध्ये अगस्त्य मुनीच्या आश्रमात जाऊन सगळं वेदांत सगळं आधी शिकलेलं असलं तरी इथे परत शिकून त्यांच्याकडून अनुग्रह घेऊन अगस्त्य मुनी रामाला सगळं शस्त्र अस्त्र प्रदान करतात. इथे एका वेगळा कथानकामध्ये सांगितलं असं आहे की इंद्र कोदंड म्हणून एक धनुष आहे, तो धनुष रामालाच द्यावं, रामासाठीच ते होतं म्हणून अगस्त्य मुनींच्या हातात देऊन गेले होते आणि सांगितले होते राम येईल रामाला हे धनुष देणे म्हणून. अगस्त्य मुनी ते धनुष्य रामाला देऊन शतल्लतानां लोलत्वं शस्त्राणां तीक्ष्णतां तथा गरुडा निलयो शीघ्रम अनुगच्छन्ति योषिताः. सगळे प्रकाराचे तीक्ष्ण बाण देतात. देऊन गरुडा अनिलो शीघ्रम अनुगच्छन्ति योषितः. सगळे प्रकाराचे बाण देतात, सगळे प्रकाराचे अस्त्र देतात. देऊन नंतर देशो बहुमृग श्रीमान पंचवट्यभिश्रुतः. आता इथून निघायचं जेव्हा राम म्हणतो तेव्हा अगस्त्य मुनी म्हणतात इथून गेल्यावर पंचवटी म्हणून आहे क्षेत्र, पंचवटी क्षेत्रामध्ये तिथे तुम्ही तपोवनात तिथे राहू शकता. म्हणून मी नाशिकाचा आहे. नाशिक क्षेत्रामध्ये रामाचा वास होता. पंचवटी म्हणून आज पण इथे एरिया आहे. त्या क्षेत्रामध्ये 5 वटाचे झाड आहेत. त्या झाडाच्या खाली रामाचा पर्णकुटीर होतं म्हणून आज पण दाखवतात इकडे. ह्याच नाशिकमध्ये शूर्पणखाचे कान आणि नाक कापलेली जागा आहे. लक्ष्मण रेखा इथेच आहे. माझा हो भाग्य, आज अरण्यकांड मला प्रवचन करण्याचं भाग्य भेटला. ह्या नाशिकात असून रामाचं कीर्तन करणं, रामाबद्दल सांगणं हा महत्त्वाचा आहे. तिथून अगस्त्य मुनींच्या आश्रमातून निघताना त्यांचा आदिज्ञा घेतो. इह वासं प्रतिज्ञाय मया सह तपोवने अतश्चत्वामहं ब्रूमि गच्छ पंचवटीमिती. तुम्ही एवढं म्हणतायत पंचवटीबद्दल, एवढं काय त्याचं वर्णन करत आहात, त्या तपोवनात आम्ही सुद्धा जाऊन राहतो काही वर्ष, नंतर पुढे जसा काळ असेल तसा बघू म्हणून अगस्त्य मुनींच्या आश्रमातून त्यांना त्यांच्या आज्ञा घेतात आणि तिथून निघतात. तिथून निघून कार्तिक मासात पंचवटी आश्रम प्रवेश करतात श्रीराम. आणि ह्याला म्हणतात पंचवटी मार्गामध्ये जातानाच त्यांना अजून एक छोटीशी गोष्ट, काय, त्यांना अजून एक भक्त भेटतो. कोण भेटतं त्याला? जटायू भेटतो. जटायू वर्णन करतो त्याचं स्वतःचा. द्वौ पुत्रो कद्रुर्नागसहस्रंतो विजिज्ञे धरणीधरान् द्वौ पुत्रो विनतायास्तु गरुडो अरुणो एवच. विनता ही आईचं नाव, गरुडाच्या आईचं नाव. तस्मात् जातो अहम अरुणात संपातिश्च ममाग्रजः. तिथे जो गरुड आणि अरुण हे दोघी भाऊ, त्या अरुणाचा मुलगा आहे मी जटायू.
संपातिश्च ममाग्रजः, माझा मोठा भाऊ संपाती म्हणून आहे. जटायू आणि संपाती हे दोघं भाऊ जे अरुणाचं मुलं आहेत असं त्यांचा परिचय करून, इदम दुर्गम ही कांतारम मृग राक्षस सेवितम, हे एवढं दुर्गम वनात कशासाठी आले तुम्ही? इथे ह्या वनात राक्षस भरपूर आहेत, जीवांना खाऊन चेष्टा करतात. कशाला इथे आले म्हणून रामाला विचारल्यावर राम स्वतःचं वर्णन करतो, असं असं होतं, कशासाठी आलो, काय झालं, अयोध्या कशासाठी सोडलं, वृत्तांत परत सगळं सांगितल्यावर, ठीक आहे पण जपून राहा, पण जेव्हा पण तुम्हाला माझी गरज असेल मी इथे आहे, काळजी नका करू म्हणून जटायू म्हणतो. परिदाय मैथिलीं सहेवते जगामतां पंचवटी क्षलभानिवानलः. पराक्रमी असून मी तुम्हाला इथे संरक्षणासाठी आहे म्हणून जटायू सांगतो. तिथून पुढे राम लक्ष्मणाला आदेश देतो, लक्ष्मण आता आम्ही इथे या पंचवटीमध्ये राहणार म्हणून आम्ही ठरवलेलं आहे. आता इथे राहायचे म्हणून, त्यासाठी इथे पर्णकुटीर व्हावं. रामाच्या आदेशाने सुंदर पर्ण, जसे ऋतू येतो हेमंत ऋतूचं वर्णन लक्ष्मण करतो. सीते काय फुलं, काय फळं, किती रम्य वातावरण. गोदावरी नदी आहे तिकडे. गोदावरी नदी सगत्वा वर्णन करतो लक्ष्मण. सगत्वा लक्ष्मणं श्रीमान नदीं गोदावरीं तदा स्नात्वा पद्मानि जादाय सफलं पुनरागतः. आधी आम्हाला आमच्या अयोध्या सोडून इथे येणं जमणार की नाही? गोदावरी किती पुण्यक्षेत्र, गोदावरी किती पुण्यतीर्थ आहे, त्या गोदावरीत जाऊन अंघोळ करावं म्हणून सीते माता. आणखी एक गोदावरीचं वर्णन सांगतो तुम्हाला थोडक्यात. काय सागरात म्हणजे समुद्रामध्ये जर आम्ही अंघोळ केलं तर 1 महिन्याचा उपवास, 1 महिना जर आपण उपवास केला तर त्याचा पुण्य भेटतो. जे नदी समुद्राला जाऊन शिरतं तिथे सुद्धा अंघोळ केलं, त्या नदीत अंघोळ केलं सुद्धा 1 महिना उपवासाचा फळ भेटतो. पण षण्मास फलदा गोदा वत्सरस्य तु जान्हवी, गोदावरीमध्ये एकदा अंघोळ केलं तरी भक्तीने 6 महिने उपवास केल्याचा पुण्य भेटतो. विचार करा, 6 महिने उपवास केल्याचा पुण्य एकदा गोदावरीमध्ये अंघोळ केल्याने भेटतो. षण्मास फलदा गोदा वत्सरस्य तु जान्हवी, जान्हवी म्हणजे गंगामध्ये जाऊन अंघोळ केलं तर 1 वर्ष. मग इथे का बरं 6 महिने म्हटलं तर हे वृद्ध गंगा आहे. जेव्हा गौतमाच्या आश्रमामध्ये एक कथानक आहे, त्या गौतम ऋषींच्या हाताने एक गो हत्या होतो. त्या गोला मुक्ती देण्यासाठी गंगेला बोलवतात. गंगा तिथे परत प्रत्यक्ष होते, पण त्याला गोदावरी म्हणतात. का बरं? त्या गो म्हणजे गायला तिथून मुक्ती होतो. वरी म्हणजे पाणी, ज्या पाण्याने त्या गोला मुक्ती भेटते म्हणून ह्या नदीचं नाव गोदावरी झालं. ह्याला वृद्ध गंगे म्हणून म्हणतात. वृद्ध गंगे महापुण्ये गौतमस्य अघनाशिनी म्हणून ह्याचं नाव आहे. ह्या गोदावरीमध्ये एवढं पुण्य आहे म्हणून अयोध्याहून परत गोदावरीपर्यंत येणं आम्हाला शक्य होईल की नाही, त्यासाठी या किती सगत्वा लक्ष्मणं श्रीमान नदीं गोदावरीं तदा, गोदावरीत जाऊ आपण, अंघोळ करू, महापुण्य आहे. सुसंहृष्ट परिष्वज्य बाहुभ्याम लक्ष्मणं तदा, एवढं सुंदर रम्य वातावरण, पाणी भोगून लक्ष्मण त्यात अंघोळ करतो.
राम आणि सीतासुद्धा मंगळ करतात. आज पण इथे नाशिकमध्ये गावात रामकुंड, लक्ष्मणकुंड म्हणून प्रत्येक आहेत. ज्या ठिकाणी राम आणि सीता आंघोळ करत होते आणि ज्या ठिकाणी लक्ष्मण आंघोळ करत होते त्यांचा अजूनही इथे उल्लेख केला जातो. किंचित कालं च धर्मात्मा सीतया लक्ष्मणेन च अन्वास्यमानो न्यवसत स्वर्गलोके यथा मरः. लक्ष्मण वर्णन करतो, अहो स्वर्गामध्ये असं आहे तसं आहे म्हणतात, इथे काय कमी आहे सांगा. फळ आहे, फूल आहे, वातावरण आहे, शुद्धी आहे, रम्य वातावरण आहे, पाणी आहे, अजून काय पाहिजे तपश्चर्याला. स्वर्गात जाऊन काय आहे तिथे, फक्त अप्सरा आहेत ना, अप्सराचा ते नाच आणि काहीतरी बहुतेक तिथे असतील, पण इथे स्वर्गापेक्षा काहीही कमी नाही म्हणून लक्ष्मण इथे वर्णन करतो. ह्या पंचवटी क्षेत्रामध्ये, ह्या तपोवनामध्ये, ह्या दंडकारण्यामध्ये किती आहे म्हणून लक्ष्मणाचं वर्णन भरपूर आहे. हेमंत ऋतूचा वर्णन करतो. ह्या सगळं घडताच तिथे आपण पुढच्या अध्यायामध्ये उद्या शूर्पणखा येते, शूर्पणखाचं वर्णन आणि तिथून सीतेचा अपहरणापर्यंत कसं पाऊल होतं म्हणून बघू. श्रीकृष्णार्पणमस्तु. अनेन भावयत् पुण्यम अवाप्नोतु गुरुर्मम.